सत्र तिसरे मृदगंध भाग 2 कविता पाखरे केशव मेश्राम यांची कविता आहे. केशव तानाजी मेश्राम 1937 2008. व्यासंगी प्राध्यापक, कथाकार, कादंबरीकार व समीक्षक म्हणून नावलौकिक, उत्खनन, जुगलबंदी, अकस्मात व चरित हे काव्यसंग्रह, हकीकत व जटायू, पोखरण या कादंबऱ्या, पत्रावळ, मरणमाळ हे कथासंग्रह, गाळ आणि आभाळ हे ललित गद्य अशी विपुल साहित्यसंपदा प्रकाशित. दलित साहित्याचे अभ्यासक, आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीवांच्या कवितांचे लेखन, दलितांच्या जीवनातील वास्तवाचे चित्रण, न्याय, समता इत्यादी मूल्यांचे भान आणणारे लेखनविषय. 2005च्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित. प्रस्तुत पाखरे कवितेतून बंदिस्तपणाची खंत व्यक्त झाली आहे. पाखरांनो, मला सांगा, मी काय करावे तुमच्यासाठी. मागू नका माझी चोच, बोथट विष्ठावलेली. हलकटांच्या खांद्यावर बसून हिने गायलीत 3 मिनिटांची दळींदर गाणी. टोचले कधी गोत्रजांच्याच भरदारपणाला. मागू नका हिचा वाकडेपणा, कडेकपारीत भटकणारांनो. कापल्या माझ्या नख्या बोळखंडीतल्या बिलंदरांनी. डोळ्यात घातले अनुनासिक परंपरांचे पोचट काजळ. लावली बाणाला माझीच पिसे दूरवर भिरकावण्यासाठी. मला शिकवल्या रुच्या लवून सलाम करायला सुभाषिते. पिंजऱ्यात नाचवले वेडेविद्रे मिरच्यांच्या दाण्यासाठी. पाखरांनो, तुम्ही उडता आहात आकाशाचा मोकळा तुकडा शोधित. तुमच्या ताकदीला तुम्ही जागा, दुसरे काही मला मागा. पाखरांनो यांची जाळी रंगीबेरंगी, सापळे कसबदार. कधी लावतात गळाला प्रसिद्धी भाकरीचा तुकडा. नेमतात कधी विद्यापीठात फिरवत दारोदार जोगवा मागत. कधी करतात साटेलोटे दिवे लागणीच्या प्रकाश खाऊ सावल्यात. सर्वत्र किर्रसा सोयीस्कर आवाज. असतात आपल्या वसाहती गच्च अडचणीत, गिरण्यांच्या धुरांड्याच्या बेचक्यात दबकलेल्या. जुन्या माळावर असतात लटकत धाकेजलेली घरटी. ते ठरवतात परस्पर पत्राने पाखरांच्या किमती. करतात कलकलाट सरळ कुणी वडावर उतरू लागला तर. सारे पानोठे तिठे मसनवटे. सरकार, विद्यापीठे, विद्वानांच्या ढोल्या त्यांच्यासाठी. तुमच्या आकाशातला संभाव्य वाळूगर्द तुकडा ठेवाल का माझ्यासाठी. पाखरांनो, भरारा भन्नाटा. मग सांगा मी काय करावे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी पाखरांनो. पाखरे ही केशव मेश्राम यांची जी कविता आहे, या कवितेमधून कवीने समाजातल्या जुनाट बुरसटलेल्या आदिम मानसिकतेवर भाष्य केलेले आहे. बंदिस्तपणाची खंत इथे कवीने व्यक्त केली आहे. तर हा बंदिस्तपणा कशाचा आहे, पहिल्यांदा हे आपल्याला बघितलं पाहिजे. बंदिस्तपणा म्हणजे काही इथे कोणी कोणाला एका खोलीमध्ये, एका घरामध्ये किंवा एका पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलेले नाही. तर हा बंदिस्तपणा मान्यतांचा आहे, विचारांचा आहे. हा बंदिस्तपणा
धर्म, जाती, पंथ, परंपरा यांचा आहे. कवी म्हणतात, पाखरांनो मला सांगा मी काय करावे तुमच्यासाठी, मागवू नका माझी चोच बोथट विष्ठावलेली. म्हणजे काय? पाखरांनो कुणाला म्हटलंय? समाजातला जो उपेक्षित वर्ग आहे, जो ह्या शिक्षित वर्गाकडे अपेक्षेने बघतो. समाजातल्या तळागाळातला जो माणूस आहे तो इथल्या तळागाळातल्या परिस्थितीतून शिकून सुसंस्कारित व्हावा असं अपेक्षित असतं. असं न होता इथला जो शिक्षित वर्ग आहे तो फक्त आपल्या तुंबड्या भरण्यामध्ये कसा मशगूल होतो आणि आपण ज्या मातीतून आलो त्या मातीशी आपली जी नाळ जुळलेली आहे तिला तो विसरतो. त्याविषयीची खंत, त्याविषयीची शोकांतिका इथे कवीने व्यक्त केलेली आहे. हलकटांच्या खांद्यावर बसून हिने गायलीत 3 मिनिटांची दळींदर गाणी, टोचले कधी गोत्रजांच्याच भरदारपणाला, मागू नका हिचा वाकडेपणा कडेकपारीत भटकणारा. म्हणजे काय? मला शिक्षणामुळे न्यायदृष्टी येणं अपेक्षित आहे. कवी म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजातल्या प्रत्येक माणसासाठी, मानवतेसाठी जे भव्य असं काम केलं त्या कामाचा परिणाम असा व्हावयास पाहिजे होता की इथला बहुजन वर्ग, इथला शिक्षित समाज माणुसकीसाठी, मानवतेसाठी आपल्या प्रज्ञेचा वापर करेल, आपल्या प्रतिभेचा वापर करेल. मात्र असं होताना कवीला दिसत नाही. म्हणून कवी म्हणतात, कापल्या माझ्या नख्या बोळकंडीतल्या बिलंदरांनी, डोळ्यात घातले अनुनासिक परंपरांचे पोचट काजळ, लावली बाणाला माझीच पिसे दूरवर भिरकावण्यासाठी, मला शिकवल्या रुचा लवून सलाम करायला सुभाषिते, पिंजऱ्यात नाचवले वेडे विद्रे मिरच्यांच्या दाण्यासाठी. या ठिकाणी कवीला असे म्हणावयाचे आहे की ह्या शिक्षणाच्या माध्यमातून माझा विकास होऊन, माझी प्रज्ञा विकसित होऊन, मी जे मानवी हक्कांसाठी लढून सर्वसामान्यांसाठी काम केलं पाहिजे होतं ते मात्र आज मला करू दिलं जात नाही. पाखरांनो तुम्ही उडत आहात आकाशाचा मोकळा मार्ग, मोकळा तुकडा शोधित, तुमच्या ताकदीला तुम्ही जागा, दुसरे काही मला मागा. म्हणजे काय? तर प्रत्येकाने इथे आपल्या आत्मसन्मानासाठी उभं राहिलं पाहिजे. कापल्या माझ्या नख्या बोळकंडीतल्या बिलंदरांनी म्हणजे इथल्या परंपरागत मानसिकतेने माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे असं इथे कवीला म्हणायचं आहे. पाखरांनो यांची जाळी रंगीबिरंगी, सापळे कसबदार, कधी लावतात गळाला प्रसिद्धी भाकरीचा तुकडा. म्हणजे हे परंपरागत मानसिकतेत वावरणारे सरंजामी लोक काय करतात? एखाद्याचा आत्मसन्मान जागृत झाला असेल, तो आत्मविश्वासाने जगत असेल तर काय करतील? रंगीबिरंगी जाळीचे कसबदार सापळे लावतील आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्हाला अडकवतील. कधी प्रसिद्धीच्या गळाला तर कधी भाकरीसाठी तुम्हाला मजबूर करतील. नेमतात कधी विद्यापीठात फिरवत दारोदार जोगवा मागत, कधी करतात साटेलोटे दिवे लागणीच्या प्रकाश खाऊ सावल्या. मग काय काय करतात? तुम्हाला काहीतरी आमिष दाखवतात आणि त्या आमिषेच्या नादात तुम्हाला घुमवत राहतात, फिरवत राहतात. हा फक्त काही एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असलेला प्रश्न नाही. समाजामध्ये एकंदरीत मानसिकता आपल्याला अशाच प्रकारची बघायला मिळत आहे. सर्वत्र किर्रसा सोयीस्कर आवाज असतात. आपल्या वसाहती गच्च अडचणीत
गिरण्यांच्या धुरांड्यात म्हणजे काय, सरळ सरळ एक सरंजामी मानसिकता असलेले, ज्यांच्याकडे सत्ता, पद, पैसा हे सगळं काही आहे, आणि दुसऱ्या बाजूला दीन दुबळे, अशिक्षित, अज्ञानी लोक, ह्या दोघांमधला जो संबंध आहे त्या संबंधाचं चित्रण इथे आपल्याला दिसून येतं. आणि एक जो वर्ग आहे आहेरे, म्हणजे ज्याच्याकडे सगळं काही आहे, सत्ता आहे, पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा, सो कॉल्ड प्रतिष्ठा आहे. आणि दुसरा वर्ग आहे नाहिरे, ज्याच्याकडे शिक्षण नाही, ज्याच्याकडे अन्न वस्त्र निवारासारख्या प्राथमिक गरजांसाठी ज्याला झगडावं लागतं, असा तो नाहिरे वर्ग. आणि एक आहे आहेरे वर्ग. या दोघांमधलं जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कम्युनिकेशन आहे ते इथे आपल्याला दिसून येतं. ते ठरवतात परस्पर पत्राने पाखरांच्या किमती, करतात कलकलाट, सरळ कोणी वडावर उतरू लागला तर. म्हणजे काय, एखादा आत्मविश्वासाने बहुजन वर्गातला, सामान्य माणसातला एखादा व्यक्ती आत्मविश्वासाने, आत्मसन्मानाने प्रेरित होऊन स्वतंत्रपणे, स्वतंत्र प्रज्ञेने जगू लागला तर इथली व्यवस्था कलकलाट करते. कशाचा, की अरे आपल्यात हा जो उपेक्षित आहे तो एंट्री करू पाहतोय, त्याला थांबवा, त्याला गुलामच ठेवा. ही जी सरंजामी मानसिकता आहे त्या मानसिकतेचं इथे वर्णन कवीने केलेलं आहे. सारे पानोठे तिठे मसनवटे, सरकार, विद्यापीठे, विद्वानांच्या ढोल्या त्यांच्यासाठी. जी जी म्हणून सत्तेची केंद्रे आहेत, सत्ता उपभोगाची केंद्रे आहेत, त्या केंद्रांवर यांनी आपला कब्जा केलेला आहे. जणू काही ती त्यांच्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून बहुजनांचं शोषण करण्यासाठी हे लोक अशा ठिकाणी असल्याचं कवीने म्हटलं आहे. तुमच्या आकाशातला संभाव्य वाळूगर्द तुकडा ठेवाल का माझ्यासाठी? पाखरांनो, भरारा भन्नाटा, मग सांगा मी काय करावे तुमच्यासाठी? तुमच्यासाठी पाखरांनो. कवी इथे म्हणतो आहे, पाखरांनो कुणाला म्हटलं? जे आशेने बघतात की ह्या शिक्षित समाजातल्या उच्च शिक्षितांनी आमच्यासाठी काही सार्थक केलं पाहिजे, काही सार्थक परंपरा निर्माण केल्या पाहिजे, काही संरचनात्मक बदल झाले पाहिजेत, काही मूलभूत बदल झाले पाहिजे, मृदगंध, या आशेने बहुजन वर्ग कवितेतल्या शिक्षितांकडे बघत असतो. पाखरे आणि इथे केशव मेश्राम हा शिक्षित समाजच केशव तानाजी सो कॉल्ड प्रतिष्ठितांच्या 1937 दावणीला बांधल्याचे चित्र 2008 ह्या कवितेमधून कवीने व्यक्त केले आहे. कथाकार पाखरे या कवितेमध्ये व समीक्षक म्हणून कवीने नावलौकिक अतिशय परखडपणे आपले विचार जे मांडलेले आहेत. ही वृत्ती व ही प्रवृत्ती चरित आपल्याला समाजामध्ये आजही सर्वत्र जटायू दिसते आहे. आपल्याला निश्चितच पत्रावळ ह्या प्रवृत्तीवर मरणमाळ हे विजय मिळवण्यासाठी गाळ मानवतेच्या हे ललित गद्य अशी आधारित साहित्य संपदा प्रकाशित वास्तविक साहित्याचे अभ्यासक अवलंब आपल्या जगण्यामध्ये करावा लागेल. तर जाणीवांच्या कवितांचे पाखरे कवितेमधून केशव मेश्रामांनी दिलेला वास्तवाचे चित्र, संदेश, न्याय, अर्थाने जगण्यात इत्यादी येऊ शकेल. भान धन्यवाद आणणारे